शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या देण्याची घोषणा आत्ताच अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच केली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्याच वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज अर्थसंकल्पामध्ये दिले आहे। त्यामुळे उद्या राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 6व्या हप्त्याचे आता येणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना देण्यात आली आहे। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यावर अजून विचार चालू आहे, परंतु उद्याच नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वाटप करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना आता दिली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये आता याची यादी सुद्धा राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे। उद्या सकाळी ठीक 10 वाजल्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून आली आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना 2000 रुपये आता वाटले जाणार आहेत। त्यानंतर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला पुढील उरलेले 21 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये वाटले जाणार आहेत। त्यामुळे मग शेतकऱ्यांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता उद्याच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत ते बघा। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 1,20,00,000 शेतकरी आता यासाठी पात्र ठरले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, फक्त 55 लाख शेतकरी आता या 15 जिल्ह्यांमध्ये आता उद्यासाठी हे पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये जो निर्णय झालाय तोच निर्णय आता सर्व शेतकऱ्यांना लागू केलेला आहे। ज्यामुळे आता उद्या ठीक 10 वाजल्यापासून 55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयाचे आता मित्रांनो वाटप केले जाणार आहे। त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय सुद्धा आता घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला आधीपासूनच जे मोफत शेतीसाठी लाईट बिल दिले गेले आहे, म्हणजे मोफत लाईट बिल तुम्हाला दिले गेले आहे, तर त्यामध्ये अजून एक मोठी गोष्ट आता करण्यात आली आहे। ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 5 कागदपत्रे आहेत त्यांना पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून घरगुती लाईट बिल माफ करण्यात येणार आहे। तुम्हाला आधीपासूनच शेतीचे लाईट बिल माफ करण्यात आले आहे, तर आता पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला घरगुती लाईट बिल माफ करण्यात येणार आहे। त्यासाठी महत्त्वाची 5 कागदपत्रे तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून पुढील 6 दिवसांच्या आतमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या या 15 जिल्ह्यांमध्ये येणारच आहे, परंतु त्याआधी तुम्हाला जर मोफत घरगुती लाईट बिल पाहिजे असेल तर म्हणजेच बघा, तुमच्या घरातील लाईट बिल जर अजिबात येऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत ते बघा। जे शेतकरी पुढील 6 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कागदपत्रे जमा करतील त्या शेतकऱ्यांना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लाईट बिल 0 रुपये येणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। त्यामुळे तुम्हाला पण वीज बिल बंद व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही पटकन 6 दिवसांच्या आतमध्ये आता एक तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागणार आहे। हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एकाला एक जोडून अशी 5 कागदपत्रे झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। तर तुम्हाला कोणती कागदपत्रे 5 द्यावी लागणार आहेत बघा, याची माहिती लगेच सांगतो। त्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये उद्या सोडले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती सांगतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। घरगुती मोफत वीज बिल शेतकऱ्यांचे बंद व्हावे अशी मागणी सर्व शेतकरी करत होते, कारण शेतकऱ्यांना खर्चाला पैसे नसतात, शेती पिकांची आधीच नुकसान होते, त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी अजून करण्यात आलेली नाही। तर त्यामुळे शेतकरी वर्ग हा टेन्शनमध्ये आणि चिंतेमध्ये आहे। याचा विचार करून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून घरगुती लाईट बिल बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत होते। अखेर अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या घरगुती लाईट बिलाचा विचार करून लाईट बिल बंद करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे। यासाठी तुम्हाला जर तुमचे घरगुती लाईट बिल येऊ नये असे वाटत असेल
तर पुढील 6 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला लाईट बिल बंद होण्यासाठी तुमचं 5 कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपला विषय आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे उद्या कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे वाटले जाणार आहेत। तर त्याआधी तुम्हाला लाईट बिल बंद व्हावे यासाठी 6 दिवसांच्या आतमध्ये अर्ज कोणता भरावा लागणार आहे, तुम्हाला त्यासाठी 5 कागदपत्रे कोणती लागणार आहेत, ती 5 कागदपत्रे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्ही मागील महिन्यामध्ये जे लाईट बिल भरलेलं आहे, तर त्या लाईट बिल जे भरलेलं आहे तर ते तुमचं त्या ठिकाणी त्याचं झेरॉक्स तुम्हाला राज्य सरकारला द्यावं लागणार आहे। यामध्ये तुमचं जे लाईट बिलाच्या वरती एक स्कॅनर असतो, तर काळ्या कलरचा जो स्कॅनर असतो, तर त्यावर जी स्कॅन करून तुम्ही लाईट बिल भरता, तर ते स्कॅनर आता राज्य सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे सरकारने आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड आता सरकारनं मागवलंय। यामध्ये पिवळे किंवा केशरी दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुम्हाला याचं झेरॉक्स त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। यामध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-KYC केलेली असावी। ही ई-KYC केलेल्या शेतकरी मित्रांना आता या लाईट बिल बंदचा आता फायदा होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच दिलेली आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि 7/12 उतारा। उत्पन्नाचा दाखला यासाठी मागवलाय की तुमचं जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाख रुपयापेक्षा आता आतमध्ये पाहिजे। सरकार हे आता उत्पन्न तुमचं चेक करणार आहे। त्यानंतर 7/12 उतारा यासाठी लागणार आहे तुमच्या 7/12 उतार्यावर तुमची जमीन जास्त आहे का हे सुद्धा सरकार आता चेक करणार आहे। त्यानंतर 4 नंबरचं कागदपत्र सांगितलंय तुमचं ओळखपत्र। या ओळखपत्रामध्ये मित्रांनो 2 प्रकारची कागदपत्र सरकारने द्यायला सांगितलेत। त्यामध्ये तुम्ही कोणतेही एक कागदपत्राचे झेरॉक्स तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। त्यामध्ये आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड। या दोन्हीपैकी एका पॅन कार्ड किंवा आधार कार्डचं झेरॉक्स काढून तुम्हाला 6 दिवसांच्या आतमध्ये हे 4थं कागदपत्र द्यायला लागणार आहे। त्यानंतर 5 नंबरचं शेवटचं कागदपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र। यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तुमची कास्टवरून तुमचे लाईट बिल किती माफ करायचं हे आता ठरवण्यात येणार आहे। शेतकरी वर्गाला दिलासा देणारा हा निर्णय आता आपण हा म्हणू शकतो। शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल राज्य सरकार यावर आता विचार करत आहे। थोड्याच दिवसामध्ये कर्जमाफी पण आता होण्याची शक्यता वर्तवली आहे। परंतु शेतकऱ्यांना हा एक मोठा निर्णय घेतला आहे की सर्व शेतकऱ्यांच्या घरगुती लाईट बिलाबाबत आता दिलासा मिळणार आहे। यामध्ये आता तुम्हाला ही कागदपत्रे जवळच्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये दाखल करायचे आहेत किंवा तुम्ही MSCB ऑफिसमध्ये लाईट बिल ज्या ठिकाणी भरता तर त्या ठिकाणी सुद्धा ही कागदपत्रे तुम्हाला आता द्यायची आहेत। याची तारीख 2 दिवसामध्ये मित्रांनो जाहीर करण्यात येईल। याचा जो अर्ज आहे तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट सुद्धा ओपन करून देण्यात येईल। अजून याची वेबसाईट ओपन झालेली नाही, कारण 2 दिवस झाले आता राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या घरगुती लाईट बिल माफ करण्याच्या बाबतीत आत्ताच घोषणा झाली आहे। त्यामुळे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही याचा अर्ज हा नक्की भरू शकता। आता बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जे तुम्हाला उद्या मिळणार आहेत, तर त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट करण्यात आले। तर त्यामधील आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे कोणते 15 जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये येणार आहेत। बघा, पहिला जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, दुसरा जिल्हा आहे यवतमाळ, तिसरा जिल्हा आहे जालना, 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा, 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 6 नंबरचा जिल्हा आहे सातारा, 7 नंबरचा जिल्हा आहे बीड, 9 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 10 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी, 11 नंबरचा जिल्हा आहे रायगड, 12 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर, 13 नंबरचा जिल्हा आहे लातूर, 14 नंबरचा जिल्हा आहे नांदेड आणि 15 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये आता बघा या ठिकाणी काय सांगितले। शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमचा जर जिल्हा नसेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून या महिन्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटले जाणार आहेत। त्यानंतर पुढील महिन्यामध्ये उरलेले म्हणजे 36 जिल्हे आपल्या राज्यात आहेत, 36 पैकी 15 जिल्हे उद्यासाठी आणि 21 जिल्हे जे आहेत तर ते पुढील महिन्यामध्ये बघा पुढील महिन्यामध्ये हे पैसे आता वाटले जाणार आहेत।
तर या जिल्ह्यामध्ये आता उद्या पैसे येणार आहेत 15 जिल्ह्यामध्ये, आता उरलेल्या म्हणजे 15 जिल्ह्यामध्ये उद्या आणि 21 जिल्ह्यामध्ये आता पुढील महिन्यात। तर अशा प्रकारे मोठी अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।